बस नाम ही काफी है असं कुणाबद्दल म्हणायचं झालं तर त्यात विश्वास नांगरे पाटील हे नाव नक्कीच आघाडीवर असेल। एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, रोल मॉडेल, प्रेरणास्थान आणि अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुण तरुणींच्या गळ्यातले ताईत अशी विश्वास नांगरे पाटील यांची ओळख करून दिली तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही। विश्वास नांगरे पाटील यांचं मन में है विश्वास नावाचं पुस्तक नुकतंच बाजारात आलंय। त्यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातले अनेक कंगोरे उलगडून दाखवलेत। या निमित्तानं आम्ही त्यांना माझा कट्टावर आमंत्रित केलं आणि रंगल्या दिलखुलास गप्पा। त्या पाहून तुम्ही म्हणाल मन में है विश्वास। विश्वासराव, तुमचं पुस्तक आत्ताच आलं मन में है विश्वास आणि जेमतेम 20 दिवसांमध्ये त्याच्या 3 एडिशन्स आल्या। म्हणजे जवळपास 15 ते 20 हजार पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचली, लोकांनी ती घेतली आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। आणि हा प्रतिसाद असा आहे की भल्या भल्या लेखकांना हयात सगळी लेखनामध्ये घालवली तरी या प्रकारचं भाग्य त्यांच्या वाट्याला येत नाही। तुम्हाला ते इतक्या पटकन पहिल्याच पुस्तकाला मिळालं। मुळामध्ये या वयामध्ये, इतक्या तरुण वयामध्ये असं पुस्तक लिहावं, कारण जनरली लोक जे लिहितात ते आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये सगळं आता निर्वानिर्व केल्यानंतर लिहायला धजावतात। तर असं लिहावं असं का वाटलं आणि हा जो त्याचा प्रतिसाद आहे या पुस्तकाला, तर असा प्रतिसाद मिळेल असं त्यावेळेला वाटलं होतं का? असा विश्वास त्यावेळेला होता का की इतकी प्रचंड पुस्तकं ही खपतील? राजीव सर, सर्वप्रथम मी आपले आणि आपल्या पूर्ण चमूचे धन्यवाद व्यक्त करतो की मला तुम्ही आज पोलीस अधिकारी नाही तर एक लेखक म्हणून बोलवलेलं आहे। मुळात माझं पुस्तक जे आहे ते काय अलंकारिक किंवा साहित्यिक भाषेतलं नाही आहे। एक मोठ्या भावानं लहान भावंडांना केलेलं एक मार्गदर्शन अशा पद्धतीचा त्याचा कल आहे। मुळात ग्रामीण भागातला एक मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा, वडील 4थी शिकलेले, आई कमी शिकलेली 2री, आणि मग तिथून IPS पर्यंतचा वयाच्या 23व्या वर्षापर्यंतचा प्रवास 1973 ते 1997 असा या पुस्तकाचा पिंड आहे। यामध्ये मला अभ्यासाच्या दरम्यान अभ्यास आणि रोजचं जीवन, कॉमन सेन्स आणि परीक्षेची तयारी ही कशी एकत्रित करता येईल या अनुषंगाने मी हे पुस्तक लिहिलेलं। मग त्यात माझे जे टप्पे आहेत वेगवेगळे, मग 10वी-12वीचा टप्पा असेल, ग्रॅज्युएशनचा टप्पा असेल, मुंबईत आल्यानंतर SICचा टप्पा असेल, मी MPSCतनं सुद्धा डेप्टी कलेक्टर आणि सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेलो होतो आणि IPS त्याच एकाच वर्षी 3 परीक्षा म्हणजे 12 परीक्षा प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू देऊन पास झालेलो होतो। हे अनुभवांचं भरीत माझ्या खेड्यातल्या कष्टकऱ्यांच्या, कामकऱ्यांच्या मुलांसाठी एक भरीत द्यावं असं माझ्या डोक्यात खूप दिवसापासून फिरत होतं। त्याचबरोबर सर्व्हिसमध्ये 18 वर्ष मी आज पोलीस सेवेत आहे। वेगवेगळे चढउतार वळणं पाहिलेली आहेत। मग त्यात विशेष करून 3 रेव पार्ट्यांच्यावरती मी रेड्स केल्या आणि त्यावेळेला मग ड्रग माफियाशी आलेला तो इंटरॅक्शन्स आणि त्यातनं विक्टिम्स जे ड्रग माफियांचे होते व्यसनाधीनता, काही रेपच्या, मॉलेस्टेशनच्या केसेस इन्व्हेस्टिगेटिंग करताना मुलींच्या समोरचे असणारे प्रश्न, पौगंडावस्थातले प्रश्न, मी स्वतः ज्या फेजमधनं गेलो ते प्रश्न, 26/11च्या अनुषंगाने एक पॅशन ऑफ डेथ, मला त्या रात्री मृत्यूचं आकर्षण का वाटलं हे माझ्या मनात खूप दिवस फिरत होतं। सुदैवानं IG म्हटल्यानंतर थोडी सुपरवायझरी पोस्ट आहे, त्यामुळे मला 1 वर्षाचा अवधी मिळाला आणि राजहंस प्रकाशनाने मला मोटिवेट केलं आणि मी ते साधारण 223 पानांचं पुस्तक मूर्त स्वरूपात जे डोक्यात घुमत होतं ते आणलं। प्रतिसाद मला मिळेल याचा अजिबात शाश्वती नव्हती। मला सुरुवातीला वाटतं की माझ्यावर प्रेम करणारे माझी भावंड जी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर याला प्रतिसाद दिलेला आहे, पण पुस्तकाचं पोस्टर किंवा नाव घेऊन ते पुस्तक खरेदी होऊ नये असं मी राजहंसला बजावून विनंती केलेली होती की बाबा पुस्तकातलं मटेरियल चांगलं असलं पाहिजे आणि माझं लिखाण चांगलं आहे का वाईट आहे, कारण त्यात माझ्या आतल्या, कारण पहाटेच्या वेळेला मी उठून लिहिण्याची सवय मला पूर्वीपासून आहे, जे मनात येते ते मांडत गेलेलो आहे आणि प्रामाणिकपणे मांडत गेलेलो आहे। माझे विचार एक 18 वर्ष झाल्यानंतर काय म्हणजे अजून माझी 16 वर्ष पोलीस सेवेमध्ये आहेत, त्यामुळं एक सिंहावलोकन पाठीमागच्या रस्त्यावर वळून पाहताना भविष्यकाळात या मुलांना विशेष करून फ्रस्ट्रेशन, ज्या पद्धतीनं नकारात्मकता, पेसिमिझम बऱ्याच वेळेला आक्रमण करत असते आणि त्यावेळेला आपण त्यातनं कसं बाहेर यायचं ही माझी, कारण सापशिडीचा खेळ आहे। म्हणजे स्पर्धा परीक्षा ही सापशिडीचा खेळ आहे। 5-6 लाखमधनं तुम्ही 50,000 येता, 50,000तनं तुम्ही 10,000 पोहोचता, 10,000तनं तुम्ही 2,500 पोहोचता आणि परत मग तुम्ही 700 मध्ये पोहोचण्याच्या ऐवजी परत त्या म्हणजे परत 5 लाखामध्ये जाता।
त्यावेळेला ती दोलायमानं आहेत, मानसिक द्वंद्व आहेत, आशा निराशेचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा अंधाराकडून उजेडाकडे केलेला एक प्रवास जो आहे तो मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नाही, हे म्हणजे ते जे वेड लागणं आहे ना, हल्ली सैराटचे दिवस आहेत, तर त्यामुळं परशाला जसं लागलं होतं वेड आर्चीचं, तर तसं त्या वयामध्ये ह्या परीक्षेचं वेड लागलं होतं. ते याड वेगळं होतं. परशाला आर्चीचं वेड लागणं जेवढ्या पॅशन आहे, मी त्यात हे लिहिलेलं आहे की मला 12वीला असताना माझी आजी ज्या वेळेला मृत्युमुखी पडली, माझी आजीशी जी अटॅचमेंट होती, म्हणजे आजी गेल्यानंतर मला याड लागल्यासारखं झालं होतं. म्हणजे मी एवढा आजीच्या प्रेमात होतो. ते खेड्यातलं माझं जे येड होतं ते वेगळ्या पद्धतीचं होतं की मला ती भाकरी कुस्करून दुधात द्यायची, मला तिच्या गोदडीत झोपायला जवळ घ्यायची. म्हणजे मी आई वडिलांपेक्षा जास्त आजीकडे असायचो. ते प्रेम मला त्यावेळेला जडलेलं होतं आजीचं. आणि नंतर मग परीक्षेचं जडलं. ही स्पर्धा परीक्षा म्हणजे मी परवा एका मुलाचा सत्कार केला, अन्सार शेख, आपणही त्याची मुलाखत घेतलेली होती. त्या मुलालाही असंच याड लागलं. म्हणजे तो वडील रिक्षा ड्रायव्हर, आई थोडीशी आजारी वेगळ्या पद्धतीनं, त्यामुळे त्याला घरात त्रास व्हायचा म्हणून शाळेत जाऊन बसायला लागला. एक अल्पसंख्याक समाजातला मुलगा संस्कृतला 100 पैकी 100 घेतो काय, आणि 22व्या वर्षी म्हणजे तो सांगत होता की शर्ट एकच त्याच्याकडे होता आणि तो खराब होऊ नये म्हणून तो फक्त काखेतच धुवायचा, कारण शर्ट खराब होऊ नये. अशी याड. मी नागराज मंजुळेचा फॅन आहे, मी सैराट सुद्धा 2दा पाहिलेली. यातली कलात्मकता वेगळी, पण ज्या वयात ज्या गोष्टींचं याड लागलं पाहिजे ते पॅशन जे आहे, म्हणजे इनोव्हेशन इन हेड, कम्पॅशन इन हार्ट अँड पॅशन इन द बेली, हे जे आहे ते रचनात्मक आणि होकारात्मक गोष्टींचं याड लागण्याची या वयामध्ये. कारण हे रचनात्मक वय जे आहे टीन एजमधलं, ज्यावेळेला प्री फ्रंटल एरिया आपला ब्रेनचा डेव्हलप होत असतो, चांगलं काय वाईट काय याची समज नसते, सदसद विवेक बुद्धी गोंधळात असते, त्यावेळेला संसर्ग जडतो. चांगल्याचा जडला तर चांगला संस्कार जडतो, वाईटाचा लागला तर वाईट संसर्ग. म्हणजे त्यात अधोगती इतक्या वेगानं होते, कारण प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोन्यासारखी वाटते. चकाकणारी गोष्ट अणुकुचीदार काच असू शकते, ती काच कधी लागेल, जखम कधी होईल, ती बळावेल कधी, गँग्रीन त्याचं कधी होईल आणि आयुष्य कधी उद्ध्वस्त होईल या वयामध्ये कळत नसतंय. त्यामुळे आम्ही म्हणजे मी, आनंद, सुगंध, वारणे काठावरची 3 जण एका वेळेला IAS, IPS आणि IFS मध्ये सिलेक्ट झालो. 97च्या बॅचला तुम्ही रिझल्ट पहा, मुंबईतला एक पण नाहीये. पण आम्ही एका वेळेला 3 जण खेड्यापाड्यातले सिलेक्ट झालो. तो संसर्ग नंतर अभिनय कुंभार झाला, नंतर आमच्या श्रीधर पाटील, कोतुली गावचा श्रीधर पाटील झाला, संतोष पाटलांच्या गावचा संदीप पाटील झाला. असा संसर्ग फिरत जातो. चांगल्या एखादी गोष्ट घडली, आपल्याला माहिती आहे कोटा फॉर्म्युला, एका वेळेला सगळी मुलं एकाच गावातली कशी सिलेक्ट होतात, तर कारण तिथं संसर्ग आहे तो चांगल्या गुणांचा, त्यात विपरीत गोष्टींची चर्चा वेगळ्या पद्धतीनं. पण असा हा आमचा संसर्ग जो आहे, त्या चांगल्या संसर्गाचा हा प्रवास, तो लढा, तो संघर्ष या पुस्तकाच्या रूपातनं मांडण्याचा मी एक मार्गदर्शक या भूमिकेतनं म्हणत नाहीये, पण मोठा भाऊ म्हणून 4 शब्द 4 पावसाळे जास्त पाहिले म्हणून मुलांना सांगणं मला महत्वाचं वाटतं, म्हणून ते मांडलेले आहेत. या क्षेत्रात येण्याचं प्रेरणा काय होत्या? मुळात मी 12वीला ज्यावेळेला होतो, मी 11वीला सायन्सला ॲडमिशन घेतलं, 10वीला मला 88% मार्क, चांगले मार्क्स होते. मग 11वी व्होकेशनल सब्जेक्ट इलेक्ट्रॉनिक्स, कारण त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हायचं खूप फॅड होतं. 12वीला मात्र मला ते इलेक्ट्रॉनिक्स काय जमायचं नाही. खरं सांगायचं, मराठी माध्यमातून आल्यामुळं कोल्हापुरात गोंधळून गेलेलो होतो. ते सायन्सचे फॉर्म्युले 4 बाजूनं गुंजन करायचे, फ्रस्ट्रेशन यायचं. मी, आपली परवानगी असेल तर ते 2 पॅरेग्राफ मी वाचून दाखवणार आहे की 10वी 12वीतली माझी मानसिकता कशी होती, मी त्यातनं बाहेर कसा आलो. म्हणजे त्यावेळेला ते भूषण गगराणींचं व्याख्यान आमच्या कॉलेजवरती ठेवलेलं होतं. ते IAS मध्ये भारतात 3रे आलेले होते आणि मराठी माध्यम आणि मराठी साहित्य हा विषय घेऊन ते म्हणजे हा मराठीतनं IAS, कलेक्टर, कमिशनर अशा होणाऱ्या परीक्षा देता येत आहेत हे पहिल्यांदा माहीत झालं. त्यामुळं तसं काहीतरी आपल्याला करता येईल का, नेहमीचा मार्ग जो इंजिनियर डॉक्टर व्हायचा आहे तो चोखाळण्यापेक्षा आपण असं काहीतरी करूया का. मला त्याच्यातलं त्याच्या संदर्भातलं ते जे आहे ना, ती एक बंदुकीची गोळी मिळाली होती, तो फार इंटरेस्टिंग प्रसंग आहे. ऍक्च्युली 12वी सायन्सला होतो, सोल्डरिंग गन, त्यावेळेला गळ्यात पिस्तूलची गोळी बांधायची फॅशन होती, मला अशीच मिळाली. आता त्यावेळेला कशी मिळाली मी सांगू शकत नाहीये. आणि ती सोल्डरिंग गन जी असते ती सर्किट बनवण्यासाठी, PCB बनवण्यासाठी जी आम्ही सायन्सच्या क्लासला म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या क्लासला वापरतो,
ते सोल्डर करताना मी त्या बेसला सोल्डर करत होतो. मला माहित नव्हतं की ते पॉइंट आहे, ती ट्रिगरचा पॉइंट आहे जिथं तिथे हिट झाल्यानंतर ब्लास्ट होऊ शकतो. तर ते सोल्डर करताना तो हुक लावताना ती ब्लास्ट झाली गोळी. सुदैवानं मी ती चिमट्यानं पकडलेली होती कारण गरम होत होती म्हणून, आणि ती जर माझ्या दिशेनं असती तर मला आरपारच गेली असती ती काच फोडून. म्हणजे असं वैज्ञानिक मिस ॲडव्हेंचर माझ्याकडनं भविष्यकाळात होईल का असं सोडून ते सायन्सचा नाद सोडून टाकला. पण मी हे पुस्तक मुद्दामून लिहिले कारण मला खूप मोठ्या प्रमाणावर फोन येतात. कारण मी भाषणामध्ये सांगितलेलं आहे की 12वी नंतर 12वी सायन्स केल्यानंतर मी आर्ट्सला गेलो, त्यामुळे बरीच मुलं आर्ट्सला जाण्याचा अट्टास जातात. असे अनेक जण आहेत. आत्ताची जी टॉपर आहे IAS मधली ती सुद्धा आर्ट्स करून झालेली आहे, किंवा अश्विनी कुलकर्णी मॅडम आर्ट्स करून ते टार्गेट समोर ठेवून झालेले. पण उलट आमची 65 IPSची जणांची बॅच होती, त्यातले जवळजवळ 90% हे इंजिनियर्स होते. राहिलेले डॉक्टर्स आणि 2-5 जणच आम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्सचे ग्रॅज्युएट होतो. कारण फिजिक्स आणि मॅथ्स त्यावेळेला खूप पॉप्युलर होतं आणि त्यातनं IITचे इंजिनियर्स विशेष करून जास्त स्कोअर करायचे. त्यामुळे ह्या परीक्षेच्या बद्दल मी थोडंसं ते कारण मुलं मिसगाईड व्हायला नकोत की बाबा BA करून नांगरे पाटलांनी केलं तर आम्ही पण असं करतो, कृपया करू नका. चांगली डिग्री तुम्हाला ज्यात पॅशन आहे, ज्यात आवड आहे, कारण आता ऑप्शनल सब्जेक्ट पूर्वी 2 असायचे, त्याच्याऐवजी एकच ऑप्शनल सब्जेक्ट आहे आणि 5 जनरल स्टडीजचे सब्जेक्ट आहेत. तर त्या अनुषंगाने अभ्यासाचा पॅटर्नच कम्प्लीट बदलला आहे. CSAT सारखी परीक्षे प्रिलिम्समध्ये तो पेपर्स टाकलेला आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टम सुरू केलेलं आहे. त्यामुळे सायन्सचं बॅकग्राऊंड उलट जास्त त्यासाठी फायदा करतो. ते सगळे भ्रम आणि जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी मी या पुस्तकात काही गोष्टी मांडलेल्या आहेत. 12वीच्या बद्दलचे ते 2 पॅरेग्राफ तर वाचू. हो. खरंच साली पहिली 10वी आणि नंतर 12वी मुलांना ऐन किशोर वयात पंक्चर करून टाकत असते. वाढत्या वयात ज्यावेळेला मैदानं बोलवतात, स्नेहसंमेलनं मोहात पाडतात, समवयीन मुलामुलींची हितगुज करावंसं वाटतं, मज्जा करायला हुरूप असतो, नेमका त्यावेळी हा 12वीचा अभ्यासाला लोचा करतो. ना हसणं, ना नाचणं, ना करमणूक, ना खेळ, फक्त टेबल खुर्ची, क्लासेस, ट्युशन, मास्तर आणि न संपणाऱ्या चाचण्या, एकानंतर दुसरी, दुसरीनंतर तिसरी. पिचकून जातो जीव सारा त्या शिक्षणाच्या आईचा घो असं म्हणावंसं वाटतं. पण काही पर्याय नसतो. आईबाप खस्ता खातात, पैसे वाचवतात आणि पोरगा डॉक्टर इंजिनियर होणार या भोळ्या स्वप्नामध्ये रम्मान होतात. इकडे मेसचं खाऊन पोरगं पिचकतं, कधी कधी गटांगळ्या खायला लागतं, सावरणारं कुणीही नसतं. मग नापास 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 असे सलग शिक्के मिळायला लागले की एक तर मुलं निराश होतात किंवा निर्लज्ज परवडले, अभ्यास सोडून टुकाऱ्या टवाळक्या यात बिंदास मजा मारताना दिसतात. पण जर निराश झाले तर सेंट्रल नर्वस सिस्टम काम करायची बंद होते, अबोला एकांत आवडायला लागतो, एखादं व्यसन घर करायला लागतं, पालकांच्या आग्रहापोटी खूप अभ्यास करावासा वाटतो पण अभ्यासच होत नाही, लक्षच लागत नाहीत, पुस्तकच आवडत नाहीत, सगळ्या अभ्यासाचे कागद फाडून फेकून द्यावेत असं वाटायला लागतं. सायन्सचे फॉर्म्युले चारी बाजूने कानात गुंजन करतात, डोळ्यासमोर नाचू लागतात, वेड लागल्यासारखे भास व्हायला लागतात. कुठेतरी हिमालयात निघून जावं, सगळं सोडून द्यावं, कधीतरी जीव द्यावा असंही वाटतं. आणि हो, खरंच काही कोवळे जीव या क्षणभंगूर जीवघेण्या तणावाला बळी पडतात आणि आपली जीवनयात्रा संपवतात. प्रश्न पडतो, या 10वी 12वीच्या अभ्यासाला वैतागून असा आत्मघातकी निर्णय घेणं योग्य आहे का? मुळीच नाही, बिलकुल नाही. किती सामान्य मुलगा असला तरी अभ्यास ही खिच झाडकी पत्ती. नदीत पडल्यावर ज्याला पोहता येत नाही तोच गटांगळ्या करतो, बुडतो, मरतो. पण ज्याला पोहता येतं, ज्याला पाण्याशी स्पर्धा करता येते, ज्याला लाटेवर आरूढ होता येतं, त्याच्यासाठी नदीत मारलेला सूर हा आनंद आहे, साहस आहे, सॉलिड मजा देणारी गोष्ट आहे. तसंच अभ्यास असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, त्यात पारंगत व्हायला थोडेफार हात हलवावे लागतात, डाव शिकावे लागतात. ते एका जागी आळस करून बसून शिकता येत नाहीत. उठ, जागा हो आणि जोपर्यंत ध्येयसिद्धी होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. देवानं आपल्याला 2 हात, 2 पाय, डोळे, कान, चांगलं शरीर दिलंय. मग अभ्यास करून कोणाच्या अंगाला भोकं पडलीत किंवा कोण मेलाय असं मी कधी ऐकलेलं नाहीये. मग का सोडायचं जीव या फालतू अभ्यासासाठी? त्याच्याऐवजी आरूढ व्हायचं त्या अभ्यासरूपी वारूवर, घ्यायची भरारी त्या अभ्यासाच्या प्रांतात. सगळं शक्य आहे, खरं तर सोपं आहे. फक्त तो आत्मविश्वास जागा झाला पाहिजे, स्वतःमधली क्षमता कळाली पाहिजे आणि कष्टानं मिळालेल्या यशाची चव चाकली पाहिजे. नैराश्य तात्पुरता आहे, क्षणभंगूर आहे, खूपच तकलादू आहे, त्याला जुगारून टाकायला बस एकदा मधल्या अमिताभ सारखी मान हलवावी लागते आणि वाघासारखी झेप घ्यावी लागते. त्या पुस्तकरूपी सावजांचा फडछा पाडायचा, राडा करायचा, फोडून टाकायचा, कोड्यासारखा वाटणारा रोजचा गृहपाठ असा भीम निश्चय करायचा, द्यायच्या चाचण्या आणि गाठायची नवी उंची, रोज नवं शिखर, रोज नवं क्षितिज. मी अशा मानसिक हिंदोळ्यांनी बेजार व्हायचो, गोंधळून जायचो. पण ज्यावेळेला कधी हाराकिरीचा विचार यायचा त्यावेळेला आई तात्यांना आठवायचो. मी जर खचलो, हरलो तर त्यांचं काय होईल, ते कसे जगतील, हा विचार क्षणभरात माझी बॅटरी चार्ज करायचा. मी अभ्यासाला लागायचो. थोडा मागं राहिलो असलो तरी शर्यत पूर्ण करायची क्षमता पूर्ण वापरायची आणि शेवटचा स्प्रिंट जोरानं मारायचा हा पक्का निश्चय होता. 10वी 12वी हे निश्चित करिअरची दिशा ठरवणारे शैक्षणिक टप्पे आहेत. त्यात अपयशी झालो, थोडे मागे राहिलो तर आयुष्य संपत नाही. ये तो शुरुआत है मेरे दोस्त, पिक्चर भी बाकी है. कष्ट करून, जिद्दीनं, प्रयत्नांच्या पराकाष्ठेने स्वतःला एवढं सिद्ध करायचं आहे की नियतीनं सुद्धा मला विचारो, बोल तेरी रजा क्या है.
काय व्हायचंय, काय बनायचं तुला तुझ्या भविष्यकाळात, कसं योजायचंय तुला तुझं आयुष्य. हो, अशीच 12 महिने झपाटून मी ज्यावेळेला स्पर्धा परीक्षेची तयारी केली तेव्हा खडाखट व्हिडिओ गेममधून नाणी पडतात तसं एकामागून एक यशाचं वरदान मला 1996-97 ला मिळालं होतं. माझा मित्र गमतीने म्हणायचे, हे सिरियसली घेऊ नका, तू जर प्रपोज केलंस तर माधुरी दीक्षित किंवा अंजलिना जोली सुद्धा नाही म्हणणार नाही. पण हे सगळं लक बाय चान्स नव्हतं. 12वीला जर निराशेच्या गर्तेत अडकलो असतो, करिअरच्या प्रश्नांनी घेरलेला चक्रव्यूह भेदता आला नसता, स्वतःचे निर्णय स्वतः घेतले नसते तर कदाचित भरकटत राहिलो असतो, अजाणत्या प्रदेशात चुकलो असतो वाट आणि शोधत बसलो असतो अंधरलेल्या आयुष्याचा अर्थ. म्हणून जे काही निवडायचं ते स्वतः हिमतीनं वाट पाहत राहिलो तर इतरांनी न निवडलेलं शिल्लक राहिलेलं शिळच ताटात पडेल. हे नक्की आहे, आयुष्य हे 10 गिअरच्या सायकल सारखं आहे. बहुतेक जण एकाच गिअरवर रडत कडत प्रवास करतात. करूया 10च्या 10 गिअर्सवर यशशिखरांची सफर. ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते आणि ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. दिवसाचा प्रत्येक तास, मिनिट, सेकंद घेऊन जाईल तो इप्सिताच्या दिशेने. हाच माझा आजपासून आत्तापासून संकल्प. मग बघा कशी मजा येते, कसे न्यूनगंडाचे, आळसाचे, आमिषाचे, आकर्षणाचे, व्यसनाचे, वाईट सवयींचे बुरुज एकानंतर एक ढासळतात. त्यासाठी एकदा उठा, ठरवा आणि करा आणि मग पुन्हा उशक्काल होईल. रोज नवी पालवी फुटेल, रोज नवी पहाट होईल, रोज नवा सूर्य उगवेल, रोज सुंदर सुंदर कळ्या उमलतील आणि रोज पाऊल पडेल ध्येयाच्या दिशेने. संकल्पाच्या सिद्धीसाठी चला पुन्हा पेटवूया आयुष्याच्या मशाली. थँक्यू. म्हणजे शंकर महादेवांचं जसं स्पीडनं वाचलं. तुम्ही आत्ता ज्या पद्धतीने पॅराग्राफ वाचलात तर त्याच्यावरनं असं जाणवतं की बुक्स जितकं जास्त खपतील त्याच्यापेक्षा जास्त कदाचित ऑडिओ बुक पण याचं खपू शकतं. त्याचा विचार केलाय का तुम्ही? मला हे सजेशन आलेलं आहे मात्र ऑडिओ बुक काढण्याच्या संदर्भानं. मला आता प्रकाशनाची परवानगी घ्यायला लागेल आणि ॲक्च्युली मला माझा उद्देश यात पुस्तक जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचावं हा त्याच्यात नाही. त्यातनं 1-2 ठिणग्या पडल्या तरी खूप काम झालं असं मला सार्थक वाटलं. यातनं कुठल्याही त्यातनं मला रॉयल्टी मिळणं आणि या गोष्टी दुय्यम आहेत अत्यंत. मला हे ग्रामीण भागात जेवढी मुलं ऐकतील, वाचतील, म्हणजे आम्ही ज्यावेळेला विद्यार्थी होतो त्यावेळेला 60 रुपयाचं पुस्तकच परवडायचं. ते 200 रुपयाचं पुस्तक मला आठवत आहे, अ हिस्ट्री ऑफ इंडिया, रोमिला थापरचं अप्रतिम पुस्तक आहे. 300 रुपये किंमत होती. 1994-95ला 300 रुपये म्हणजे खूप मोठी किंमत होती. ते आणलं, तिथल्या पुस्तकाच्या दुकानात मी 2-4 पानं वाचायचो, पण घ्यायचं धाडच झालं नाही. नंतर मला फोर्टला ते 30 रुपयाला मिळालं. एवढा आनंद, म्हणजे एखादा संजीवनी मिळते डोंगरातनं, तसा आनंद तो मला त्यावेळेला झाला. पण हे जास्तीत जास्त मुलांपर्यंत जावं, वाचावं आणि पोहोचावं. विश्वासराव, आता तुम्ही एक हा पॅराग्राफ वाचला तर याच्यातून एक आत्मविश्वास दिसतो, पण कधीतरी फ्रस्ट्रेशन येतं. असं वाटतं की आता आपल्याकडनं होणार नाही. तुमच्या बाबतीत असं कधी झालं होतं का की तुम्ही निराशा आली आहे, आता होणार नाही असं झालंय, हात गळे आलेत असं वाटतंय? खूपदा होतं. या स्पर्धा परीक्षेची तयारी हे नेहमी वर खाली चालणारी मानसिकता त्यासाठी कारणीभूत असते. मी ज्यावेळेला MPSCतनं इंटरव्ह्यू दिला पहिला आणि माझं सिलेक्शन झालं नाही त्यावेळेला मी प्रचंड फ्रस्ट्रेशनमध्ये गेलो. वय वर्ष 21 होतं, एकदम तरुण होतो. मुंबईत इंटरव्ह्यू दिल्यानंतर असं वाटत होतं की आपण काहीतरी चांगली पोस्ट मिळवणार. त्यावेळेला माझा एक मित्र गणेश कुलकर्णी, दुर्दैवानं त्याचा नंतर माढ्याजवळ खून करण्यात आला. तो मला मोटिवेट करण्यात खूप महत्त्वाचा रोल आहे. तो मला नृसिंहवाडीला घेऊन गेलेला होता. म्हणजे मी निराशेच्या गर्तेत सापडले हे त्याला वाटल्यानंतर, आणि त्या नदीकाठी त्या मंदिरामध्ये त्या प्रचंड नादमय अवस्थेमध्ये आरती सुरू असताना मला काहीतरी एक दृष्टांत झाल्यासारखं झालं. माहीत नाही, मला सगळ्यात, मी कोल्हापूरचा पाटलाचा मुलगा म्हटल्यानंतर मटण सगळ्यात जास्त आवडतं. तर मला काहीतरी मी देवावर पूर्वी विश्वास ठेवतो. गणपतीची ते गणेश कुलकर्णी नेहमी दत्ताची भक्ती करायची, मी त्यांच्या टिवल्या बोल्या करत बसायचो. पण त्यावेळेला मी काहीतरी त्याग करायचं. मग मी 3 वर्ष म्हणजे मटण खाण्याचं सोडून दिलं, म्हणजे नॉनव्हेज खाण्याचं सोडून दिलं की जोपर्यंत माझं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत मी नॉनव्हेज, मांसाहाराला हात लावणार नाही. त्याचा दुहेरी फायदा झाला. म्हणजे मटण खाऊन सुस्ती यायची ती बंद झाली, अभ्यासाला चांगली एनर्जी मिळाली. पण मी 3 वर्ष, मग त्यानंतर 3ऱ्या वर्षी मी IPS ज्या वेळेला झालो त्यावेळेला मग ट्रेनिंगमध्ये ऑफकोर्स गरज असते व्यायाम करण्यासाठी, आणि त्यावेळेला मटण सुरू केलं. पण त्या फ्रस्ट्रेशनमध्ये मला, म्हणजे मी अंधश्रद्धाळू आहे की माहीत नाही मला, मी गणपतीचा भक्त आहे. याचा वेगळा अर्थ काढू नये. मी जर चांगलं काम करत असेल, माझं कॉन्शियन्स जर चांगलं काम करत असेल, देव माझ्यावर प्रसन्न आहे असं मला वाटतं. आणि तो माझ्या पाठीमागं सदैव उभा असतो. कारण मी लहानपणी 7वी-8वी मी प्रसंग लिहिलाय तो खवीस एक भूताचा प्रकार आहे, तुम्हाला माहीत नसेल कदाचित.
तो तालमीत येतो आणि कोणी ते रात्री झोपलं की 12 वाजता त्याला उचलून आदळतो आणि त्याला मारून टाकतो, अशी एक गैरसमज किंवा अंधश्रद्धा होती. म्हणजे लहानपणी दुर्दैवानं प्रत्येक नदीमध्ये, विहिरीवरती, झाडावरती एक कुठलं तरी भूत, लावसटीन, खवीस, सटवाई वगैरे वगैरे सगळ्या भूतांची जागा ठरलेली असतात दुर्दैवानं. त्यामुळेच निसर्गाचा जो खऱ्या अर्थानं आनंद घ्यायचा असतो तो लहानपणी घेऊ शकलो नाही. त्यावेळेला मला समजायचं नाही की हनुमान जो शरीराची एवढी प्रेरणा देणारा देवाचा फोटो आहे आणि तिथं भूत येतच कसं किंवा खवीस येतोच कसा. म्हणून मी पैलवानांची पैज लावली, पैलवानांनी बाहेरनं कडी लावली. आणि मला काय वय होतं? वय असेल 12 वर्ष 13 वर्ष. वडील पैलवानच, त्यामुळे कुस्ती खेळायला जाणं, कुस्ती काय जमायची नाही पण तालमीत जाणं नेहमी असायचं, लाल मातीत खेळायचं. सो मी झोपलो 11 वाजेपर्यंत. मी डोळे घट्ट मिटून धरले की आता खवीस येणार आणि मारणार, पण झोप आलेली होती. त्या बंद मिटलेल्या डोळ्यातनं झोप कधी लागली ती कळलं नाही. आणि सकाळी उठल्यानंतर वस्तात आले आणि खुश झाले, म्हणजे चांगला बहादर आहेस. पण भीती मोडली. त्या 12व्या-13व्या वर्षी भूत नसतंय हे डोक्यात आल्यानंतर मी घाबरून नंतर सुद्धा मी आंबिवलीला एकटा त्या झाडीत अभ्यास करायला असायचो. त्यावेळेला प्रचंड पाऊस पडायचा आणि त्या कॉलनीत कुणीच राहत नव्हतं. आत्तेभावाचं एक रूम होती, तिथंही कधी कधी अशी भीती वाटायची. पण त्यावेळेला मग एक इन्स्पिरेशन, माझ्या पाठीमागं कुणीतरी आहे, मला काय होणार नाही आणि मी यशस्वी होणार. विनिंग हॉर्स डझंट नो वाय इट रन्स, वाय ही रन्स, ही रन्स ड्यू टू बीट्स अँड पेन्स. Life is a race, God is your rider, and if you are getting beats and pains, then God is thinking that you should win. You are going to win. म्हणजे आपण एखादी गोष्ट डेस्परेटली ज्या वेळेला त्याच्या पाठीमागे लागतो तो होल युनिवर्स कॉन्स्पायर्स. आहे ना पिक्चर मधला डायलॉग, ओम शांती ओम, की पूरी दुनिया कायनात एक कॉन्स्पिरसी कर देती की तुम कामयाब हो जाओ. तशी कॉन्स्पिरसी आपल्याला जाणवत राहिली पाहिजे. ती किलिंग इन्स्टिंक्ट, ती जिद्द, ती तळमळ, ती कष्ट करण्याची तयारी, ते डिटर्मिनेशन, ते डेडिकेशन, ते डिवोशन, ते कंपॅशन, पॅशन, हे तरुणाईची ओळख आहे असं मला वाटतं. तुमच्याशी बोलताना अजून एक गोष्ट जाणवते की तुम्ही अलंकारिक भाषा पण चांगली वापरता, तर हे कुठनं आलं? अलंकारिक भाषा असं मला नाही वाटत आहे. मी मराठी माणूस आहे, मराठी साहित्य माझा UPSCला सब्जेक्ट होता, साहित्य वाचायची सवय, वाचनाची आवड. मी एक गोष्ट प्रकर्षानं सांगतो की मला नेहमी वाचनाची आणि अभ्यासाची आवड राहिलेली आहे. मी तरुणांसाठी विशेष करून हे सांगेल. मी ज्यावेळेला IPS झालो त्यावेळेला माझी डिग्री होती BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मी नंतर IPS झाल्यानंतर MA एक्सटर्नल केलेलं आहे. मी LLB ज्यावेळेला लातूरला SP होतो त्यावेळेला केलेलं आहे. आता मी फर्स्ट इयर LLM औरंगाबादनं कम्प्लीट केलेलं आहे. मी ट्रेनिंगला असताना MBA म्हणजे पोलीस मॅनेजमेंटमधलं MBA केलेलं आहे. मी आता 3 महिन्याचा चुलालांकॉर्न युनिव्हर्सिटीमधनं पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन मधला कोर्स करून आलेलो आहे. पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनचा कोर्स अमेरिकेत करून आलेलो. सांगण्याचा उद्देश की नेहमी शिकत राहणं, वाचत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. जे आयुष्यात आपण ध्येय ठेवली पाहिजेत आणि स्वतःच्या फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल कॅपॅबिलिटीज कशा वाढवता येतील. म्हणजे गेल्या वर्षी मी मॅरेथॉन 1 तास 56 मिनिटात 21 किलोमीटर पूर्ण केली. यावर्षी मला 42 किलोमीटर 4 तासाच्या आत करायची आहे. म्हणजे वेगवेगळे टार्गेट्स, म्हणजे 150 मी माझी गोल लिहून ठेवलेले आहेत की मला हे कम्प्लीट करायचे. त्यातली काय होतील काय होणार नाही आतापर्यंत बरीचशी झाली, 70-75 झाली सर. अजून 75 आहेत. येस. सो मला अजून ते गाणं म्हणता येत नाही, गिटार वाजवता येत नाही, असे काही ठेवलेले असं. मी बंजी जम्पिंग करायची, मनका मोडून घेतला. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायच्या म्हणून करायचं. म्हणजे मला मॅरेथॉन धावलं त्यावेळेला दोन्ही अंगठे बाहेर आले, दोन्ही नख म्हणजे पूर्ण बाहेर आली. दुखतं, त्रास होतो, पण रोज आपण नवीन शिकतो, आपण रोज थोडी थोडी उंची वाढवतो. हे मला म्हणजे विशेष करून जे युवक युवती ऐकतायत त्यांना हे प्रकर्षण सांगायचंय. रोज आपली हाईट थोडी थोडी वाढवायचा प्रयत्न करायचा. पण ही 150 जी टार्गेट्स ठरवली ती कोणत्या वयात ठरवली? सर हे कॉलेजला असताना ठरवलेली आहेत. अच्छा. असं, आणि ती वाढत जातात, कमी होत जातात. आता काही टार्गेट या वयात पूर्ण होऊ शकत नाही, त्यांना खाट मारून टाकली. आता 43ला ते जमणार नाहीये. तुमचे जे मसुरीतले दिवस होते तर त्याच्यामध्ये आम्ही असं ऐकलं किंवा बहुतेक तुम्ही कुठेतरी सांगितलेला किस्सा होता की ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तुम्ही त्यावेळेसपासूनच फार पुरस्कर्ते होता. तुमचा दुर्योधन द्रौपदीला घेऊन पळाला वगैरे, काय होते ते किस्सा? ऍक्च्युअली दुर्योधनाचा रोल माझ्याकडेच दिलेला होता. म्हणजे आधी रोल मिळाला, मग ठरवलं की आता आपण लिहायचं असं की द्रौपदी दुर्योधनाला घेऊन पळते. सर त्यात अर्जुनाचा रोल घ्यायला कोणी तयारच नव्हतं, कारण द्रौपदी जी होती ती आम्हाला फ्रेंच शिकवणारी 27 वर्षाची नवीन फॅकल्टी जॉईन झालेली होती. म्हणजे ती फ्रेंचच होती, म्हणजे ती इंडियन नव्हतीच. त्यामुळे ते दुर्योधन कोण होणार, कारण दुर्योधनाला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज होत्या.
त्यामुळे आमच्यावर अंडी फेकली लिटरली. आणि त्याचा स्क्रिप्ट रायटर म्हणजे आपला हेमंत निंबाळकर होता. आणि त्यात म्हणजे ढवले दादा आपले डिव्हिजनल कमिशनर आता सेक्रेटरी आहेत, ते त्याला तब्येतीनं म्हणजे हवा आली तर उडून जातील असे होते. त्यामुळे त्याला भीमाचा रोल दिला होता ढवले दादा, आणि ते गदा ओढत ओढत स्टेजवर आले होते. आणि मग कर्णाचा वध म्हणजे सायकलचा पंक्चर काढताना कर्णाचा वध झालेला दाखवला. कशाने केला होता तो? ते पिस्टलनं मारलेलं. हे सगळे व्यंग होतं सर. आणि ते मग खूप आता तिथं उत्तर भारतीयांनी मग खूप त्याच्यावर आमच्यावर अंडी वगैरे फेकली. एनिवे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्यावर खूप डिबेट वगैरे झाले. तर असे काही प्रसंग यायचे. सर, तरुण वयात अनेक वाईट अशा गोष्टी असतात ज्या तरुण वयात आपल्याला आकर्षित करत असतात. तुमच्याही आयुष्यात असा प्रसंग आलाच असेल, मग तुम्ही या सगळ्या गोष्टी कशा लांब ठेवल्या, म्हणजे याच्यापासून तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं या स्टेजमध्ये? मी हे ऑनेस्टली कन्फेस करतो की ज्यावेळेला मी 20-21 वर्षाचा ज्यावेळेला मुंबईत आलो तर प्रचंड आकर्षण वाटायचं. डिस्कोथेक्स, पब्समधली एकमेकाला खेटून कमी कपडे घातलेली मंडळी असायची. आणि मग आपल्याला मग असलं काहीच नाही, आपलं जीवन वेगळंच आहे, आपल्याला काय लाईफमध्ये अर्थच नाही. आम्ही दाढी वाढलेली, एक टी शर्ट, म्हणजे पार्लेजीचा बिस्किटचा पुडा बरोबर असायचा. बऱ्याचदा जेवायची इच्छा पण व्हायची नाही आणि जेवायला तेवढे पैसे पण नसायचे. पण ज्या वेळेला मी पोलीसमध्ये आल्यानंतर विशेष करून या जगाशी माझा खूप संघर्ष झाला. मी वेस्ट रिजनला ॲडिशनल CP असताना 2 रेव्ह पार्ट्यावर रेड केला. त्यावेळेला मला खूप प्रश्न मीडियानं विचारले, खूप टीका टिप्पणी झाली. पण जे ब्लड आणि युरिनचे रिपोर्ट्स या मुलांचे आले, 98% आणि 94% त्यात ड्रग्स सापडले त्यांच्या रक्त आणि लघवीमध्ये. ते झापड फोडणारी गोष्ट आहे. तो मी वेगळा विषय आहे, ड्रग्सच्या बद्दल बोलत नाही. पण मला एक पालक माझे मित्र आहेत, ते त्यांच्या मुलीला घेऊन आले. मी तो प्रसंग लिहिलेला आहे की त्या मुलीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. 19 वर्षाची मुलगी. रिझन काय होतं की तिच्या आईनं तिला एका पार्टीला जाऊ दिलं नाही. आणि ती माझ्याशी बोलताना सांगितले लागली की बाबा मला पार्टीशिवाय मी जगूच शकत नाही. करोडोंची संपत्ती, मोठं बॅकग्राऊंड, कल्चरली व्हेरी रिच फॅमिली, आणि तिला पार्टीशिवाय, धागडधिंग्याशिवाय, नाच गाण्याशिवाय आयुष्यात दुसरं काहीच कळत नाही. हे म्हणून ह्यात कंपार्टमेंट आहेत आयुष्यामध्ये. 20मध्ये असणारे प्रश्न, 30मध्ये असणारे, 40मध्ये आणि 50मध्ये. आपण आयुष्य व्हिज्युअलाइज करताना 70 वर्षाचा मी म्हातारा होईल, माझ्या सुरकुत्या पडतील, त्यावेळेला माझं आयुष्य कसं होईल ते व्हिज्युअलाइज करत नाही ना. आता दुर्दैवानं 20मध्ये सगळ्याच गोष्टी मिळतात. आम्हाला 20मध्ये नोकरी मिळाली, 30शी सुरुवात करत असताना बायको मिळाली, नंतर मुलं झाली, नंतर घर स्वतःचं घ्यायला 40शी आता ओलांडली, म्हणजे आता घर आता एक इन्स्टॉलमेंट सुरू आहेत आता. तर या गाडी अजून मिळायची आहे. तर या टप्प्याटप्प्याने मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्या एकदम जर 20मध्ये मिळाल्या तर मग एक व्हॅक्यूम तयार होतो. त्यामुळं आयुष्य हे फक्त त्या टीन एजमधलं नाही आहे किंवा 20मधलं नाही आहे. ते खूप, आणि त्याला रिस्पॉन्सिबिलिटीजला वेगवेगळी वलय आहेत, वेगवेगळे आयाम आहेत की जे आपल्या आयुष्यात खूप मिनिंगफुल आहेत. आपले आई वडील, मित्र, परिवार, कुटुंब, आणि हे बांधण्याचं काम आहे ना ते आईच्या गर्भात सुरू होतं. मग ते संस्कार, म्हणजे संस्कारांच्या बाबतीत मी बोलणं माहीत नाही, मी खेड्यातलं असल्यामुळे माझे विचार बुरसटलेले किंवा जुने असतील. पण मग शाळेमध्ये कशा पद्धतीचे संस्कार होतात, मग आपण शहरामधले कसले संस्कार. मी म्हटलं आजीच्या प्रेमात होतो मी. आजकाल आजी आजोबांशी बोलायला पोरं तयार नाही आहेत. म्हणजे आपण चांगला फ्लॅट असतो, भरपूर मोठा फ्लॅट असतो, त्यात सगळ्या सुखसोयी असतात. TV असते, फ्रीज असते, मायक्रोवेव्हन असते, वॉशिंग मशीन असते. पण म्हाताऱ्या आजी आजोबांसाठी जागा नसते. त्यांना कुठेतरी वृद्धाश्रमात ठेवावं लागतं. कारण संवाद तुटला आहे. आत्ता मला राजीव सरांनी SMS वाचून दाखवला की एवढे फेसबुक फ्रेंड, एवढे ट्विटरवरले फॉलोअर्स, एवढे व्हॉट्सअपवरती ग्रुप्स, आणि ICUच्या बाहेर 3 लोक, बायको आणि 2 पोरं. अशी व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये आपण कसं जगायचं. त्यामुळं मला वाटतं थोडासा, म्हणजे अगदीच सदासेवी अरण्य तारुण्यकाळी असं रामदासांनी स्वामी सांगितल्याप्रमाणे आपण काय आयुष्याचं अरण्य करायची गरज नाही आहे. पण थोडंसं सिरियसली लाईफकडे बघायला पाहिजे. आणि जो काही आकर्षणाचा भाग आहे तो प्रत्येकाला त्या फेजमध्ये असतो. मी त्या द्वंद्वामधनं गेलेलो आहे. आणि मी एकदा रेड रोज देण्याचा कॉलेजमध्ये असताना प्रयत्न केला होता, पण धाडस काय झालं नाही शेवटपर्यंत. शेवटी मित्र एक म्हणाला की कर धाडस. मग 3 मुली आम्ही सिलेक्ट केले. रेड रोज नव्हतं ते, पिंक, नाही फ्रेंडशिपसाठी कोणतं असतं, येलो, हां ते रोज देण्याचं. तर पहिलीनं म्हटली सॉरी, दुसरी म्हटली नाही काय पण असं डोळे ओटारले, तिसरी मान तिसरी करून निघून गेली. ते खाऊन टाकलं होतं ते लिटरली. लिहिले ते.
तुम्ही आज अनेकांचे रोल मॉडेल आहात, हिरो आहात, पण विश्वास नांगरे पाटलांचा रोल मॉडेल कोण, त्यांचे हिरो कोण? मी रोल मॉडेल नाही आहे, मी मोठा भाऊ आहे, हे मी परत एकदा सांगतो की मला आवडतं माझ्या भावंडांशी संवाद करायला, म्हणून मी खूप शाळा कॉलेजमध्ये एक त्यांच्याशी, म्हणजे मला काय उंचीवरची खुर्ची नको, थोडीशी उंच आहे आज, पण मला त्यांच्याबरोबर खाली जमिनीवर बसायचं आणि त्यांच्याशी संवाद करून त्यांना पॉझिटिव्हिटी, ऑप्टिमिझम, होकारात्मक रस्त्यावरती नेण्यासाठी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करायचा आहे. माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. सगळ्यात जास्त मला प्रेरित करतात छत्रपती शिवाजी महाराज. माहीत नाही, मला पॅशनेटली, म्हणजे 15व्या-16व्या वर्षी त्यांनी शंभू महादेवाच्या साक्षीनं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, सह्याद्रीला फेटे बांधले आणि एक स्वराज्याची संकल्पना साकारली. प्लॅनिंग काय असतं हे त्यांच्याकडनं शिकावं. प्लॅनिंग म्हणजे डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू अँड हू इज सपोर्ट्स टू डू इट. मी माझ्या आयुष्यात प्लॅन करताना त्यांनी तर खूप मोठं काम केलं, पण आपल्याला एक छोटं बेट आपलं सापडू शकतं का? त्या 15व्या-16व्या वर्षी आम्ही सवंगड्यांनी असा निर्णय घेतला होता की IAS IPS सारखं ध्येय सिद्ध होत आहे, कारण ते सुदैवानं शक्य झालं. त्यांचे विचार, त्यांच्या भूमिका या पॅशनेटली काम करतात. माझ्यावर प्रभाव म्हणजे जेवढं मी वाचतो तेवढा रोज वेगवेगळा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रेरित करतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरित करतात, महात्मा फुलेंचे विचार प्रेरित करतात, महात्मा गांधी त्यांच्या संकल्पना त्या तर अभ्यासातच होत्या आम्हाला, त्या वाचण्याचा आणि त्याद्वारे शिकण्याचा सत्याचे प्रयोग मी खूपदा वाचलेला आहे. मी अभ्यास करताना सुद्धा हीच गोष्ट केली. माझ्याकडं रोजचा अभ्यास म्हणजे असे रकाने भरून मी जे जे असेल ते साठवत गेलो. ते साठवलेलं जे आहे मी कॉलेजला असताना वाचलेलं मी अजूनही भाषणामध्ये कुठं कुठं वापरत असतो. त्यामुळे आपल्याला मोटिवेट करणाऱ्या रोजच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी असतात. त्या काळातली जर तरुण पिढी आपण बघितली तर त्यांचा माइंडसेट, त्यांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आत्ताची जी शाळा कॉलेजमधली पिढी आहे त्यांचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुम्हाला काय फरक जाणवतो? मी आपल्यातलं उदाहरण देत नाही, पण मी एक सर्वे वाचला आता. अमेरिकेतली मुलं वयाची 16 वर्ष पूर्ण होईपर्यंत, हायस्कूलचं शिक्षण पूर्ण होई तोपर्यंत साधारण 20,000 तास इंटरनेट किंवा TV पाहतात, इंटरनेटवरती आहेत. त्यामध्ये साधारण ते 15,000 मर्डर्स पाहत आहेत, 12,000 रेपचे सीन पाहत आहेत आणि 1 लाखाच्या वर पोर्नोग्राफिक क्लिप्स पाहत आहेत. त्यामुळे तिथं आज शाळा कॉलेजेसमध्ये ऑटोमॅटिक वेपन्सचा वापर, ड्रग्सचा मोठा प्रॉब्लेम आहे, गर्भपाताचे प्रश्न आहेत, असे प्रश्न तिथं फेस करावे लागतात. हे फ्रीडम इज नॉट फ्री नावाचं पुस्तक आले ना, त्याच्यात मी ते सर्वे वाचलं, मला माहीत नाही त्याची ऑथेंटिसिटी. पण त्यामुळे आपले आजचे प्रश्न आहेत, आपण शाळा कॉलेजमध्ये बघितलं तर वेगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणजे अजून टिवल्या पावल्या करणे, बाण फेकणे. आणि आम्ही आमच्या कॉलेजच्या वयात मला आठवतं, मी तो प्रसंगही लिहिला की दर शनिवार रविवारी मी गावी जायचो. म्हणजे शिराळ्याला शाळेला होतं, माझं गाव 18 किलोमीटरवरती आहे. तर गावी जायचो त्यावेळेला माझा NCचा क्लास मिस व्हायचा. मग सोमवारी लवटे सर यायचे आणि समोरच्याला जी छडी ताकदीनं द्यायचे, अक्षरशः लघवीलाच यायच अशी छडी. म्हणजे ते कॉर्पोरल शिक्षा मी म्हणत नाही, त्या ॲडव्होकेट करत नाही, त्या धाकाला किंवा भीतीला मर्यादाही असल्या पाहिजेत. पण शिस्त आमच्यावर ठेवण्याचे खूप वेगळे मार्ग होते. दिगोडेकर सर आमचे प्रिन्सिपल होते. विजारीवर साधी राहणी, एकदम साधे, पण त्यांचं पाऊल पडलं तरी चिडीचूप होऊन जायची, शांतता यायची. म्हणजे ते कधी मारताना किंवा शिक्षा देताना मी पाहिलेले नाहीत, पण असा धाक शिक्षकांचा होता. शिक्षकांचा, माझे लाकोळे गुरुजी, सुतार गुरुजी, ज्यांनी म्हणजे मला राम जोशी सर होते, ते मी क्लासमध्ये नसलो तर क्लास घ्यायचे नाहीत, एवढं माझ्यावर प्रेम शिक्षकांनी केलेलं आहे. मला चौगले गुरुजी, ते सगळ्यांना पाठीत गुद्दा द्यायचे आणि मला दुधाचा ग्लास द्यायचे. म्हणजे त्यावेळेला मोफत पोषण योजनेत मिळायचा दुधाचा ग्लास. तर शिक्षकांचा लाडका होण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. निश्चितपणे त्याचा खूप फरक पडत गेला. काय जादू काय होते, म्हणजे बाकीच्यांना गुद्दे मिळायचे आणि तुम्हाला एकट्याला दुधाचा ग्लास कसा मिळायचा? काय तुम्ही जादू केली होती? मला वाटते सर, मी थोडासा आपल्यासारखा गोरा गोमटा आणि दिसायला बरा होतो. शिक्षकांचं मर्जी संपादन करण्याचा माझा प्रयत्न असायचा सर, की काही वेळेला झटकेही मिळालेले आहेत, मारही पडलेला आहे, पण विशेष करून जो काही शहाण्यासारखं वागायचं. म्हणजे ॲम्बिशन्स मला शाळेत विचारलं होतं, म्हणजे ऑनेस्टली सांगतोय की तू कोण, काय होणार. मग मी म्हटलं की सगळ्यात मोठा साहेब कोणता असतो,
मग गुरुजी म्हटले कमिशनर, मग कमिशनर होणार मी म्हणून सांगितलं. त्यावेळेला सगळे हसले, पण ॲडिशनल कमिशनरपर्यंत झालोय, कमिशनर होईल की नाही माहीत नाही मला. पण एक पॉझिटिव्हिटीकडनं पाहण्याचा दृष्टिकोन होता सर, अभ्यासाकडे पण आणि शिक्षकांकडे पण. कदाचित ते कारण असेल. ज्यावेळेस तुम्ही पोलीस खात्यात आलात त्यावेळेस तुम्ही भ्रष्टाचार थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही साध्या वेशात जायचा, पोलीस जर लाच घेत असेल त्याला पकडायचा. तर ते कसे अनुभव होते आणि तुमचं दैनंदिन शेड्यूल काय असतं, तुम्ही तब्येतीची काळजी कशी घेता? दोन वेगळे वेगळे विषय आहेत. विशेष करून अवैध ज्या गोष्टी असतात त्याच्या विरुद्ध आपण ज्या वेळेला खूप ॲक्शन्स घेतो त्यावेळेला दोन्ही फॅक्टर्स असतात. समजा नगरला मी SP म्हणून गेलो त्यावेळेला या गोष्टी थोड्या मी केल्या होत्या, यंग होतो, आणि त्यावेळेला मला रिटॅलिएशन पण बऱ्याचदा फेस करावं लागलेलं आहे. पण मला फोर्स बरोबर कसा आला याचं मग उदाहरण सांगतो मी. अंकुश धावडे म्हणून माझा कर्मचारी होता. दरोडेखोऱ्यांच्या हल्ल्यामध्ये ज्यावेळेला त्याचा दुर्दैवी मृत्युमुखी पडला त्याला मी आणि IG आमचे दोघेही त्यांच्या अंत्यविधीला गेलेलो होतो. अक्षरशः त्यांच्या मुलीनं मला ढकलून लावलं, म्हणजे येऊ नका, कारण बाकीचे पोलीस अधिकारी कर्मचारी जे बरोबर होते ते घटनास्थळावरनं बाजूला गेले आणि दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला होता. पण अशा पद्धतीनं आम्ही कॉम्बिंग ऑपरेशन केलं, ते दरोडेखोर पकडले आणि जो मुख्य मारणार होता त्याने आमच्यावर फायरिंग केल्यानंतर त्या वसंत काळेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. मग त्याच मुलीनं मला वडिलांच्या जागी मानून की तुम्ही माझं कन्यादान करावं असं पत्रिका घेऊन आली. एक समाधान. दीपक युनुस काळेबद्दल तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी तर नांगऱ्या नाव घेतलं, म्हणजे नांगऱ्या एवढ्यासाठी की मी नांगरे पाटलाला जोपर्यंत खतम करत नाही तोपर्यंत हेच नाव घेऊन राहील वगैरे. त्याचं रिझन असं होतं की त्याच्यावर साथीदार जो यमाना भोसले होता त्यांनी पत्नीला तोंडामध्ये पिस्टल घालून गोळी मारली त्या नेवाशाला, जेवण चांगलं केलं नाही म्हणून. तो इतका दहशत होती त्याची, दरोड्यात रेपसारखे प्रकार प्रचंड केले होते आणि त्याच्यावर धुमसचक्रीमध्ये तो मारला गेला. मग त्याच्या मित्राचा मर्डर झाला म्हणून त्यांनी सुपारी घेतली आणि त्यांनी सर खूप दरोडे घातले, म्हणजे ज्वेलरी शॉपवरचे खूप नोटोरियस दरोडे घातले. असे प्रसंग येतात आणि त्यासाठी मग त्रास पण होतो, बरेचसे ॲलिगेशन्स होतात, चालत राहतं, पार्ट अँड पार्सल ऑफ द जॉब. दैनंदिन काळजी कशी? दैनंदिन काळजी मी फिटनेस फ्रीक आहे. मी दर रविवारी 21 किलोमीटर पळतो. दर ऑल्टरनेट डेला 5 किलोमीटर धावतो. स्विमिंग आणि इतर ॲक्टिव्हिटी मला खूप आवडतात. माझ्या गाडीला पाठीमागं अटॅचमेंट आहे, सायकल असते नेहमी, गाडीमध्ये शूज असतात. त्यामुळे फिटनेसचं एक म्हणजे गेली 20 वर्ष जर माझं 73 किलो वजन कॉन्स्टंट आहे, 73 ते 74 होईल पण जास्त वाढत नाही. त्यामुळे ती एक सवय मी लावून घेतलेली आहे. प्रेशर कामात असतं मान्य आहे, पण मी सगळ्यांना सांगेल की जेवढ्यांना शक्य आहे तेवढं, कारण आपण ज्यावेळेला फिटनेस फ्रीक असतो त्यावेळेला आळस येत नाही. योगाची सुद्धा मला खूप चांगली आवड आहे. प्राणायाम करतो. वेट एक्सरसाइजेस हे या वयात, म्हणजे आता मी 43 आहे, त्यामुळे वेट एक्सरसाइजेसना आता मी जास्त भर देतो, कारण मसल्स स्ट्रॉंग झाले तर म्हातारपणी मग हाडाचे त्रास कमी होतात, म्हणजे बॅकचा त्रास आणि गुडघ्याचे त्रास जे आहेत, जेवढे मसल्स स्ट्रॉंग होतील त्या वयात त्या फेजेसप्रमाणे त्याच्यावर लिटरेचर वाचणं हे एक पॅशन आहे. वाचनाची आवड आहे. सिनेमे खूप बघतो मी आणि माझी मुलं, आम्ही खूप पॅशनेट आहोत. मला लहानपणी सिनेमे पाहता फार आले नाहीत म्हणून मी त्यांना खूप सिनेमे दाखवत असतो आणि परीक्षणं लिहायला लावतो त्यांना सिनेमा पाहिल्यानंतर. त्यामुळे मुलं परेशान असतात सिनेमाला जाताना. पण सर तुम्ही फिटनेसचे फंडे सांगताय, आम्ही जनरली बघतो की खाकी वर्दी बघितली तर त्या वर्दीच्या बाहेर येणारं पोट दिसतंच जनरली. मग इतकं अवघड असतं मेंटेन राहणं या फील्डमध्ये, म्हणजे पोलिसांना? तुम्ही ज्यांना पाहता ते दुर्दैवानं माझे कॉन्स्टेबल्स असतात किंवा सब इन्स्पेक्टर्स असतात, ज्यांना दर आठवड्याला आपल्या बॉडीचं क्लॉक चेंज करावं लागतं. त्यांना 12 तासाची ड्युटी असते आणि 1 आठवड्यानंतर ते रात्रीच्या वेळेला परत ड्युटीवरती जातात. म्हणजे आपण इमॅजिन करा की आपण एका वेळेला जेटलॅग होतो आपल्याला, आपण फॉरेनवरून आल्यानंतर लगेच झोप 8-10 दिवस लागत नाही. त्यांना दुर्दैवानं दर आठवड्याला बॉडी क्लॉक बदलावं लागतं. त्यामुळं त्यांना आहाराच्या सवयी चुकतात, पोट वाढतं, पाठीचे मणक्याचे आजार होतात. मी IPS ऑफिसर आहे. सुदैवानं मला सगळ्या सुखसोयी आहेत. माझे सख्खे मामा हे हवालदार म्हणून रिटायर झालेले आहेत. माझे सख्खे भाऊजी हे इन्स्पेक्टर्स आहेत आणि त्यांच्या आयुष्यातले मी प्रसंग आणि अडचणी स्वतः पाहिलेल्या आहेत. त्यामुळं मला वाटतं ही जीवनशैली मध्ये फरक असू शकेल. आणि दुर्दैवानं जो कॉन्स्टेबल माझा आहे त्याला रस्त्यावर उभा राहावं लागतं. वडापाव, म्हणजे डायबिटीस असला तरी वडापाव खाऊन आपली भूक भागवून त्या वेळेवर जेवणं, अशा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळं
कदाचित या अडचणी आणि आपल्याला पोट जे दिसतं ते लाईफस्टाईल जी त्यांच्यावरती असणाऱ्या स्ट्रेसमुळं आहे. मी स्ट्रेस मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो, कारण मला खूप चांगल्या पॉझिटिव्ह हॉबीज लावण्यासाठी परवडतं पण, आणि मी त्या लावून घेतलेल्या आहेत. दुर्दैवाने त्यांना मोटिवेट, मी एक माझ्या हवालदारला विचारलं, 55 वर्षाचे होते, कधी पत्नीला घेऊन तुम्ही सिनेमाला गेलात का? हे म्हणे, तिला काय घेऊन जायचं पिक्चरला? मी सगळ्यांसाठी ते कोकणातले आहेत ना, मी जे मार्ग पोलीस स्टेशनला विचारलं होतं, ते सगळ्यांसाठी कोकणी नाटकं, ती येलो रे येलो वगैरे, ते मच्छिंद्र कांबळेची होती ना, 3 नाटकं तिकीटं काढून त्यांना सगळ्यांना फॅमिलीसह बोलवून दाखवली. हसा कधीतरी बायकोला आय लव्ह यू तरी म्हणा. माझा कॉन्स्टेबल बिचारा तो कधी त्या गोष्टी नाहीच आहेत. त्याला त्याचं लाईफ सफर एवढं होतं की 280-300 स्क्वेअर फीटच्या जागेमध्ये मुलं ज्यावेळेला मोठी होतात त्यावेळेला फिजिकल त्यांच्या सगळ्या नीड्स असतात त्या पण खूप अफेक्ट होतात. सायकोलॉजिकली त्या गोष्टी सफर होतात. त्या या सगळ्या अनेक गोष्टींना ती कारणं आहेत. त्यामुळे आपण जे पोट दिसल्यानंतर मला वाटतं समानुभूतीची भावना त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीनं पाहावं अशी माझी विनंती आहे. सर, UPSCचा अभ्यास करणाऱ्या मित्राचा प्रश्न आहे. UPSCत आकडा वाढतोय मराठी मुलांचा, पण अभ्यास करण्यासाठी पुस्तकांची मराठीत पुस्तकं नाही आहेत उपलब्ध, तर त्यासाठी काय करता येईल? मी हे पुस्तकात लिहिलंय माझ्या, मी स्पेसिफिक त्यात लिहिलेलं आहे की पुस्तकं आमच्या वेळेला उपलब्ध नव्हती. आमच्या वेळेला मराठी लिटरेचर म्हणजे भूषण गागराणींच्या नोट्स झेरॉक्स करून वाचणे, पण जसं राऊतच्या नोट्स आम्ही वाजीरामच्या नोट्स घ्यायचो त्याचं मराठीत भाषांतर करायचो आणि त्या प्रक्रियेमधनं एकदम अशा वेदनेमधनं जसं कोशातनं फुलपाखरू बाहेर येताना त्याच्या पंखामध्ये बळ त्या संघर्षात येत असतं, तशी आम्हाला ते मटेरियल आम्ही ज्यावेळेला मराठीत भाषांतरित करायचो ना त्यावेळेला ते बळ आलेलं मटेरियल असायचे. अलीकडे भाषांतरित भुसा पण बऱ्याचदा लागतो हाताला. म्हणजे त्यामुळे भाषांतरित पुस्तके किंवा याच्यावर भर न देता इंग्लिशमध्ये, कारण इंग्रजीत सुद्धा तेवढंच चांगलं असणं गरजेचं. प्रश्नच एक पॅरेग्राफचे असतात. 60 मार्काचा प्रश्न असतो, त्यात सुद्धा डिस्कस, अॅनालाइज, इल्युसिडेट, कम्पेअर असे वेगळे अँगल्स असतात. प्रश्नात सब प्रश्न असतात. त्यामुळे त्या प्रश्नाला धरून उत्तर, त्यात सब प्रश्नाला किती मार्क असू शकतील, त्या प्रश्नाची दिशा कशी आहे याचा अभ्यास करून उत्तर लिहावं लागतं. त्यामुळे मला वाटतं इंग्लिशमधलं मटेरियल आपण स्वतः जर लिहिलं आणि ते परत रिराईट केलं तर ते जास्त प्रभावी ठरू शकतं. ज्या पद्धतीने व्हर्च्युअल वर्ल्डचा तुम्ही उल्लेख केला, तर त्याच सोशल मीडियाचा वापर तुम्ही चांगला मेसेज देण्यासाठी स्वतः करता आहात, त्याविषयी मला थँक्यू हे फोरम उपलब्ध करून दिल्याबद्दल. कारण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे, माझं एकच फक्त फेसबुक अकाउंट आहे. माझं एक ही पेज जे आहे ती मुलांनी पेजेस बनवलेले आहेत. म्हणजे ते मुलं जे फॉलोअर्स आहेत त्यांनीच पेजेस बनवले. त्यांनी स्पेसिफिक लिहिलेलं आहे की हे पेज विश्वास सर चालवत नसून त्यांचे आम्ही फॉलोअर्स आहोत, आम्ही चालवत आहोत. ते मेसेजेस आणि बऱ्याचदा तुमच्या मोबाईलवर जे मेसेज माझ्या नावाने येतात ते माझे नसतात. कृपया हे ध्यानात घ्या. पॉझिटिव्ह गोष्टी असतात म्हणून मी अजून कंप्लेंट कुठं केलेली नाही आहे. अजून मला काय ॲडव्हर्स गोष्टी त्यात आढळलेल्या नाही आहेत. पण खूप पॉझिटिव्ह त्याच्यात मेसेज जातात आणि चांगलं झालंय ना. महाराष्ट्रामध्ये विनोद असेल तर अत्रेंच्या नावावर खपवायचं आणि सुविचार असेल तर विश्वास नांगरेच्या नावावर. सर, ज्या पद्धतीने तुम्ही मोटिवेट करतात त्या पद्धतीने कोणी सक्सेस झालं असेल तर कोणी येऊन तुम्हाला अनुभव सांगतं का? असे काही अनुभव आहेत तुमचे? खूप असे, म्हणजे मी आता स्पेसिफिक असं नाव घेऊन सांगणार नाही आहे, पण मुलं येऊन सांगतात. मी ते पुस्तकात सुद्धा लास्ट लाईन लिहिली ना, मीही एकलव्य होतो आणि मी त्यांचा द्रोणाचार्य नाही, मी त्यांच्यासाठी लांबून त्यांना मार्गदर्शन करत असेल. अशा अनेक ज्यावेळेला मुलं येऊन भेटतात. म्हणजे मला आठवतंय आपली शीतल रायगडला कलेक्टर आहे, ती सेकंड इयरला असताना माझ्याकडे आली, मला IAS व्हायचं आहे. तर तिला मी इंटरॅक्शन केलं. ती ज्यावेळेला मग नंतर IAS झाल्यानंतर पेढे घेऊन आली. खूप आनंद मिळतो यातून. म्हणजे खरंच या गोष्टी समाधान देणाऱ्या असतात. आणि नॉट ओनली माझा डॉक्टर होता, दोन्ही डॉक्टर माझे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट झाले. पोलीस डॉक्टर, मानकोसकर हे पोलीस डॉक्टर होते, पण इंटरॅक्शन आणि रोजचा अभ्यास त्याच्यात चर्चा करताना लातूरला तो IRS मध्ये सिलेक्ट झाला. माझ्या बरोबरचे माझ्या गावातली इतकी मुलं, आता श्रीधर पाटील तो आता काश्मीरमध्ये SP आहे, खूप चांगलं, अनंतनागला तो SP आहे. तो खेड्यातला शेतकऱ्याचा शेजारच्या गावातला पोरगा, मग इंटरॅक्शनमधनं. PR पाटील एक माझे DCP आहेत पुण्याला, ते तर तुम्ही विश्वास नाही ठेवणार, 12वीला नापास होते. ग्रॅज्युएशन BSc कसं तरी रडत कडत केलं, पण त्यांना ह्युमॅनिटीजमध्ये अक्षर इतकं अप्रतिम आहे आणि ह्युमॅनिटीजमध्ये मानव्यशास्त्रामध्ये एवढी गती आहे. तर त्यांनी सायन्स न निवडता मग हिस्ट्री आणि जिओग्राफी असे विषय घेतले आणि मला 596 मार्क, मी डेप्टी कलेक्टर झालो आणि त्याला 594, म्हणजे 2 मार्कात तो तहसीलदार पहिल्या अटेम्प्टला झाला. म्हणजे एवढी गती असणारी मुलं अभ्यास एकत्र केल्यानंतर तो, म्हणजे
रात्री रिक्षा चालवायची आणि पैसे जमा करायचे, अशी ॲडव्हर्स कंडिशनमध्ये ज्यावेळेला मुलं दुसऱ्या अटेम्प्टला DYSP महाराष्ट्रात पहिला आला होतो. तर असे अनेक प्रसंग येतात की ज्यातनं खूप आनंद मिळतो. या तुमच्या आतापर्यंतच्या 18 वर्षामध्ये सगळ्यात परीक्षा बघणारा काळ कुठला होता? त्याचे संदर्भ आहेत पुस्तकामध्ये? हो, मी विशेष करून 26/11च्या संदर्भानं लिहिलंय सर. कारण मी त्याच्या अगोदर 7 महिने DCP झोन 1 होतो, ते 59 तास, आणि त्यानंतर 1.5 वर्ष मी त्याच झोनचा DCP होतो. माझ्यात प्रचंड स्थित्यंतर झाली. त्यापूर्वीचा मी, माझी मानसिकता आणि त्या दरम्यानची त्यानंतरची मुद्दामून लिहिले की 5 वर्षानंतर मला शौर्य पदक ज्यावेळेला प्रधान कमिशनचा रिपोर्ट आला, त्या चौकशीच्या दरम्यानची जी फेज आहे ती प्लस मायनस ते प्रूव्ह, ज्या गोष्टी व्हायला, सगळ्या गोष्टी सत्य बाहेर यायला जो प्रसूती वेदना ज्या असतात त्या प्रचंड असतात. तो त्रास मला प्रचंड झालेला पण आहे आणि त्यातनं मी अजून मला वाटतं शिकून बाहेर अजून तावून सुलाखून बाहेर चांगल्या पद्धतीने आलो असेल. सर, तुम्ही म्हणालात की काही रेप पार्ट्यांवर धाडेही टाकली आणि त्या पार्ट्या किती फोल आहेत हे तुम्हाला केव्हा कळलं आणि तुम्ही मुलांना काय सांगाल याबद्दल? ॲक्च्युली पुण्यामध्ये मला रेवचा अर्थ पण माहीत नव्हता. रेव म्हणजे रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स. ज्यावेळेला मी सिंहगडाच्या पायथ्याशी रेड केली, आता जे SP सांगली होते फुलारी, त्यांचा मला रात्री फोन आला. मी एक सिनेमा पाहत होतो आणि अशी मोठी पार्टी होती आणि त्याच्यात ड्रग्ज येणार आहेत मोठ्या प्रमाणावर, अशी ज्यावेळेला माहिती मिळाली त्यावेळेला मी सगळे अधिकारी जमा केले. रात्री आम्ही सर्च केलं की काय कुठं आहे, ते सगळं कोड वर्ड्समध्ये होतं. त्यावेळेला रेड केली, त्यावेळेला मी स्वतः त्या मुलांच्या मध्ये, पोलीस जोपर्यंत पोहोचत नाही, सिग्नल मिळत नाही, तोपर्यंत नाचत होतो. कारण त्यातले मुलं आमच्या दृष्टीनं व्हिक्टिम्स होती. तिन्ही रेव पार्ट्यामध्ये मुलांना आम्ही जी काही त्या पार्ट्यामध्ये कन्झम्पशन खाली घेतले, त्या सगळ्यांना त्यात एक सेक्शन आहे 61A की ज्याच्यात एकदा तुम्हाला ड्रग्सच्या शिक्षेतनं माफी मिळते रिहॅबिलिटेशन केल्यानंतर. ती सगळ्याची सुविधा दिली. त्यांना डिटेन, ब्लड आणि युरिनचे सॅम्पल्स घेण्यासाठी फक्त केलेलं होतं. जे पेडलर्स होते त्यांच्यावर आम्ही फोकस करून ते आयडेंटिफाय करून त्या 7 लोकांच्यावर पुण्यामध्ये कारवाई केली वगैरे वगैरे. पण यामध्ये बेसिकली जे म्युझिक होतं त्यांचा कन्सेप्ट आहे प्लर, पीस, लव, युनिटी अँड रिस्पेक्ट. आम्ही ड्रग्स पिणार, आम्हाला कोणी त्रास द्यायचा नाही, तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका, आम्ही तुम्हाला त्रास देत नाही. आणि त्यांची जी म्युझिक्स होते ते भूतेश्वरा म्हणजे डेमनची जी प्रार्थना करणारे जे म्युझिक्स असतात ते हाय रिपिटेटिव्ह बीट्स असतात. आणि ज्यावेळेला तुम्ही मॅजिक पिल्स म्हणजे त्या काही ॲम्पिटेमाइन किंवा LSD लिसर्जिक ॲसिडच्या गोळ्या पण खातात. इवन त्यात फ्लनिट्रेप्झेम, ज्याला डेट रेप म्हणतात, म्हणजे मुलीला घेऊन जायचं पबमध्ये, त्यात एक ड्रॉप त्या फ्लनिट्रेप्झेमचं टाकायचं थम्सअपच्या ग्लासमध्ये, त्यांनी मेमरी ब्लर होते. तुम्ही संडे नावाचा सिनेमा पाहिला असेल कदाचित, संडे इज मिसिंग फ्रॉम द लाईफ ऑफ दॅट गर्ल, अजय देवगणचा एक सीन. कळतच नाही, सकाळपर्यंत आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. पण ते हडकुळी चेहरे आणि ते भूतेश्वराचं म्युझिक, कुठल्या तरी तत्ववेत्यांना म्हटलं ना सर की तुमच्या देशाचा भविष्यकाळ काय आहे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या युवकांच्या मुखावरची गीतं तुम्ही मला सांगा. अशा पद्धतीची म्हणजे त्या कोंडाण्यावरती तानाजी मालुसरेंच्या आत्म्याला काय वाटलं असेल मला माहित नाही. पण ते हाय रिपिटेटिव्ह बीट्स म्हणजे कानात पिअर्स होतात. ज्यावेळेला मॅजिक पिल्स त्या कन्झ्युम केल्या जातात त्यावेळेला ते युफोरिया किंवा हाय किंवा हॅल्युसिनेशनचा इफेक्ट होतो. म्हणजे हवेत चालल्याचा भाग मी घेतलेला नाहीये, पण मी इंटरॅक्शन ज्यावेळेला मुलांशी केलं त्यावेळेला मी या विक्टिमशी खूप बोललेलो आहे. मी त्यांना समजून घेतले काय एक्झॅक्टली आहे. ते अत्यंत डेंजरस कारण ते तुमच्या ब्रेनचा सिझलर बनवतं. 3 प्रकारचे ड्रग्स, स्टिम्युलंट्स, डिप्रेसंट्स आणि हॅल्युसिनेशन्स. त्या वेगवेगळ्या ड्रग्समध्ये वेगवेगळ्या ॲडव्हर्स, कारण हे एकदा सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतला तर गुन्हेगारी विश्वाकडे जाण्यासाठी खूप म्हणजे त्याच्यासाठी दारू कदाचित सुटते बऱ्याचदा, पण हे 2-3दा ड्रग्सच्या नशेत गेल्यानंतर त्यातनं बाहेर येणं हे खूप कठीण आहे. पडद्यावरचा नायक आपण जेव्हा बघतो किंवा मग आम्ही सिंघम बघतो तेव्हा सगळ्यांना टाळ्या वाजवतात, सगळ्यांना त्याच्याबद्दल खूप कौतुक वाटतं. पण प्रत्यक्षात असा सिंघम रेखाटणं किंवा तसं उभं करणं, तसं जगणं किती अवघड आहे? एक तर मी वेस्ट रिजनला ज्यावेळेला ॲडिशनल CP होतो त्यावेळेला सत्यपाल सिंग सर CP होते माझे. आणि आम्ही एक सगळ्या डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स, स्क्रिप्ट रायटर्स, TVमध्ये जे CID सिरियल बनवतात त्या सगळ्यांचं एक सेमिनार घेतलं. त्यात सगळे हुजू आले, महेश भट्टपासनं, जावेद अख्तरपासनं, सलीम खानपासनं, अजय देवगण, अक्षय कुमार, सगळे त्यात आम्ही बोलवले. त्यांना एकच विनंती केली, एकदम सिंघम पण दाखवू नका आणि एकदम करप्ट पण दाखवू नका. कारण सिंघम 25 जणांना लोळवतो जे शक्य नसतं बऱ्याचदा.
म्हणजे बऱ्याचदा नाही शक्यच नाही 25 जणांना लोळवणं आणि ते पाईप उठून काढणं आणि त्या जीपवर मारणं. दुसऱ्या सिंगम आहे त्याच्यात रोहित शेट्टींनी मी खूप चर्चा केली, त्याचा IPS ऑफिसर दाखवला आणि सुरुवातीला त्यांनी स्पेशल थँक्स पण आम्हाला दिलेला आहे. पण त्यावेळेला मी बऱ्याच ते टोन डाऊन करण्याचा प्रयत्न केला आणि कदाचित त्यामुळे चालला नसेल तो दुसरा सिंगम. एकदम सुपर हिरो नसतो ना पोलीस हा, एक म्हणजे त्याला थोडंसं ट्रेनिंग चांगलं आहे, निश्चितपणे तो सेल्फ डिफेन्सची चांगली तंत्र वापरू शकतो, त्याच्याकडे वेपन आहे, त्याचा वापरण्याचं त्याला प्रशिक्षण आहे, पण तो सुपर हिरो नाही आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा खूप वाढतात आणि त्यामुळे एकदम सिंघम असा प्रकार सुरुवातीला होतो, पण त्याचा प्रचंड त्रास पण होतो. सिंघमगिरी करायला गेली तर त्याचे रिटॅलिएशन खूप जास्त येतं. त्यामुळे एक चांगला ऑनेस्ट आणि प्रामाणिक अधिकारी जो लोकांची सेवा करेल, मदत करेल, असा मला वाटतं जास्त मला अपील करतो. पोलीस खात्यामध्ये आल्यामुळं काय करता आलं असं वाटतं? एक तर प्रचंड समाधान जी देणारी गोष्ट आहे ती म्हणजे येणारा माणूस अश्रू आणि रक्त हे दोन्ही घेऊन येत असतो. कुणाचं डोकं फुटलंय, कुणाचं बांध रेटलेला आहे. आपल्याकडे क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे, टप्पे आहेत, पण इमिडिएट रिलीफ दिल्यानंतर जे समाधान असतं. त्याचबरोबर मी 6 ते 7 रिक्रुटमेंट केले असतील. मुंबईची सगळ्यात मोठी रिक्रुटमेंट जी 4-4, 5-5 हजारची, ते 5-6 हजार मुलं ज्या वेळेला फोर्समध्ये येतात, मग मी त्या रिक्रुटमेंटचा इन्चार्ज होतो. मग ती आम्हाला ह्या साहेबांनी रिक्रूट केलं. मग ते कॉन्स्टेबल जुने म्हणजे लातूरला जरी आता मी कधी साक्षीला गेलो किंवा केलं तर सर तुम्ही आम्हाला प्रामाणिकपणे जी रिक्रुटमेंट होऊन येणारी अशा गोष्टी खूप समाधान देतात. म्हणजे ती प्रोसेस 2-3 महिने चालते, त्या ग्राउंडवर आपण थांबतो. आणि कम्युनिटी पोलिसिंगमध्ये रॅपो डेव्हलप करणं, युवकांना विश्वासात घेणं. मी नगरला SP होतो, दंगली थांबवण्याचं प्रचंड मोठं आव्हान होतं. 600 लोकांचा मी बायोडेटा, पूर्वी 3 वर्ष सलग त्या मोहरमच्या दरम्यान दंगली झाली, 600 दंगलखोरांचा अभ्यास केला तर ती सगळी कॉलेजला जाणारी, रिक्षा ड्रायव्हर, मध्यमवर्गीय, दंगली पेटवणारे वेगळेच राहिले. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्या दंगली थांबवण्यात यश मिळालं आणि 75,000 मुस्लिम समुदायाचा मोहरमची मिरवणूक ज्यावेळेला दिल्ली गेटच्या बाहेर आली त्यावेळेला ते नगर पोलीस जिंदाबाद, नांगरे पाटील जिंदाबाद अशा घोषणात होते. ते समाधान देणारी गोष्ट. म्हणजे मला ते 20 दिवस मी त्या दंगलीच्या रस्त्यावरून चाललेलो होतो. मी DJ बंद केले, माझ्या SP ऑफिसच्या बोर्डवरती काळं फासलेलं होतं. त्यावेळेला रिपोर्ट केला की SPनी अतिरेकी त्यांचे DJ, बँजोज आणि काही गोष्टीत अतिरेकी ॲक्शन्स, टेंब्यांची उंची, कारण टेंब्यामुळे आग लागायच्या, टेंब्यांची 9 फुटाची धार्मिक भावना, मी म्हटलं ती 2 फुटाचीच राहणार, अशा काही ठाम भूमिका घेतल्या. सुदैवाने मी कम्युनिटीबरोबर खूप चांगला रॅपो डेव्हलप केलेला होता. अशा गोष्टी रोज सर, इट्स अ नॉट वॉर, इट्स स्मॉल बॅटल, छोट्या छोट्या लढाया, या जिंकण्यात जो आनंद मिळतो तो मला वाटतं जास्त महत्त्वाचा. मुंबईवरच्या हल्ल्याबद्दल एक विचारतो. तुम्ही बोललात की पुस्तकामध्ये लिहिलंय तुम्ही, पण त्या दिवशी तो निर्णयाचा कुठला क्षण होता नेमका जेव्हा तुम्ही ठरवलं की आतमध्ये जायचं आणि 2 हात करायचे, आणि तेव्हा कुटुंबियांचा विचार किंवा त्यांचे चेहरे आलेले होते डोळ्यासमोर? ॲक्च्युली 9:40 अतिरेकी ताजमध्ये घुसले आणि 9:51 11व्या मिनिटाला मी आणि माझा बॉडीगार्ड अमित खेतले, आम्ही 2 जण ताजचा सिक्युरिटी चीफ सुनील कुडियादी बरोबर आत घुसलो. निश्चितपणे ज्यावेळेला स्विमिंग पूलच्या एरियामध्ये बॉडीज पाहिल्या, रक्ताच्या थरोळ्यात वर्ण AK-47चे आवाज येत होते, ग्रेनेड ब्लास्ट ऐकायला येत होते, ताजच आपली समाधी आहे हे ध्यानात आलेलं होतं. आतमध्ये जायचं की नाही जायचं ही द्विधा तयारच झाली नाही, कारण आतनं आवाज येत होते आणि लोकांच्या किंचाळण्याचे, मदतीचे आवाज येत होते. त्यावेळेला मग घुसण्याचा निर्णय घेतला. निश्चित माझ्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट नव्हतं किंवा माझ्याकडे AK-47, माझ्याकडे ग्लॉक पिस्टल होती, 18 गोळ्यांचे 2 मॅगझिन्स होते, सुट्ट्या 10 गोळ्या होत्या, माझ्या बॉडीगार्डकडे 30 गोळ्या होत्या. पण त्या विषम युद्ध होतं, कारण त्या AK-47 ग्रेनेड्स आणि RDXच्या बॉम्बशी. पण ज्यावेळेला 10:02 क्रिस्टल हॉलच्या बाहेर 3 अतिरेक्यांच्यावर आम्ही फायरिंग करू शकलो. ज्या क्रिस्टल हॉलमध्ये लग्न सुरू होतं अमित वेड्स वर्षा, आणि ते फायरिंगमुळं ते तिथून दुसरीकडे गेले आणि त्या 300 लोकांचा जीव, ज्यामुळं शौर्य पदक यामध्ये देण्यात आलं आमच्या टीमला, ते क्रुशियल होतं. कदाचित मी जर वाट पाहत बसलो असतो, अधिक कुमक, अधिक मशिनरी, अधिक इक्विपमेंट्स, तर कदाचित मी तिथं वेळेवर पोहोचू शकलो नसतो. स्वतःला सगळ्यात महत्त्वाचा जो मला एक खूप प्रेरणा अपील करणारी एक प्रार्थना आहे की गॉड ग्रँट मी द सिरिनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. परमेश्वरा ज्या मी गोष्टी बदलू शकतो ते बदलण्याचं धैर्य दे,
ज्या बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं सामर्थ्य दे, आणि जे बदलू शकतो आणि जे बदलू शकत नाही त्या दोन्हीमधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. माझे हात थरथरले असते किंवा मी घाबरलो असतो, मी बाहेरच राहिलो असतो, अधिक कुमकीची वाट बघत बसलो असतो, तर मी माझ्या नजरेतनं उतरलो असतो, जे मला वाटतं सगळ्यात धोकादायक आहे. मी फोन फेकूनच दिला कारण मीडियाचे फोन सुरू झाले. त्यामुळे माझी पत्नी पहाटे 5 वाजेपर्यंत तिला माहीत नव्हतं की मी जिवंत आहे का नाही. माझा बॅचमेट राजकुमार भटकर आहे, त्यांनी तो झोन 7ला DCP होता, आणि त्यांनी माझा वायरलेसवरचा आवाज त्याच्या फोनवरनं तिला ऐकवला, की त्यावेळेला तिला कळलं की मी जिवंत आहे. कारण 3 वाजताच्या फायरिंगमध्ये माझ्या बॉडीगार्डला 3 गोळ्या लागलेल्या होत्या. त्याला ज्यावेळेला खाली आणलं, आम्ही आणि राजवर्धन 2nd फ्लोअरवरती नंतर फायर ब्रिगेडच्या मदतीनं खाली आलो. पण त्या मधल्या स्पेसमध्ये माझ्या गावाकडे सुद्धा अंत्यविधीची तयारी करा असा मेसेज गेलेला होता. तो दोलायमान क्षण होता, आणि त्यामुळे मी फॅमिलीशी न बोलण्याचा निर्णय, कारण आपण 2 शब्द बोललो तरी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी थांबवू शकतात. मला वाटतं तो कसोटीचा काळ होता, ती रात्रच. कारण एकदा करकरे कामटे सरांच्या वगैरे बातम्या ऐकल्या, त्याला जिवंत होऊन मीच काय, माझ्या कुठल्याही कॉन्स्टेबलला किंवा अधिकाऱ्यांना तर मारायचं किंवा मारायचं हीच भावना पूर्ण मुंबई पोलिसामध्ये त्यावेळेला होती. मला या पुस्तकामधलं सगळ्यात जर काय भावलं असेल तर त्यातला मुलाखतीचा जो भाग आहे, आणि प्रत्यक्ष मुलाखत जेव्हा झाली त्यावेळचा जो प्रसंग आहे तो वाचताना मला लगानमध्ये शेवटची ओव्हर जशी होती तर त्याची भावना आली, आणि शेवटच्या बॉलला 6 मारण्याचा जो आनंद होता तो त्यातल्या त्या प्रश्नांमुळे झाला. मला असं वाटतं की तो जर तुम्ही दाखवलात वाचून किंवा मी वाचीन, तो हे असं आहे की चेअरमननी जेव्हा बोलवलं, म्हणजे मुलाखतीसाठी बोलवलं, आणि शेजारी येऊन बसल्या मिसेस कुलकर्णी, म्हणजे मुलाखतीचं माध्यम मराठी दिलं होतं, आणि त्याच्यामुळं ह्या मिसेस कुलकर्णी मराठीतून बोललेल्याची अनुवाद करून उत्तरं देणार होत्या. मग चेअरमननी बायोडेटा काही बघितला नाही, आणि ते म्हणाले की यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश मिस्टर नारायण. तर आधी एकदा त्यांनी संबोधलं होतं नारायण म्हणून, दुसऱ्यांदा जेव्हा असं म्हणाले तेव्हा, आता मी हे वाचतो याच्यातलं, मी धाडसानं बोललो, सर नारायण इज माय फादर्स नेम, माय नेम इज विश्वास. तर नंतर ते कळतं की त्यांची ती पद्धत आहे की आधी एकदा अशी मुलाखत, एक अविनाश हतगल म्हणून होते, त्यांची मुलाखत झाली होती, पूर्ण मुलाखतभर त्यांना रामराव असं वडिलांच्या नावानंच बोललं गेलं, आणि तो बिचारा की सौजन्य सभ्यतेनं की आता कशाला त्यांना करेक्ट करा, त्यांचा गैरसमज झालाय असं म्हणून ते उत्तरं देत राहिले. आणि जेव्हा मुलाखत संपली तेव्हा जाताना चेअरमनने त्याला थँक्यू अविनाश असं म्हणाले. तर त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचं चर्वण मुलाखतीच्या तयारीच्या वेळी झालं असल्यानं प्रसंगावधान राखून मी माझ्या नावाची दुरुस्ती करून घेतली. त्यांनी प्रश्न विचारला की यू आर ग्रॅज्युएटेड इन 1993, नो फर्दर डिग्री, व्हॉट वेअर यू डुईंग फॉर दिस लॉंग 4 years, वेअर यू एक्सक्लुझिव्हली प्रिपेअरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. आणि मी त्वरित उत्तर दिलं, yes sir, simultaneously I am doing some constructive social work for positive change in my village. The villages are affected by many negative, disruptive and backward tendencies. The droughts and ill yields have brought pessimism and lethargy, resulting in addiction and delinquency mainly in youth. Sir, we have established one NGO at my village which works for upliftment of the rural youth as well as disseminating rational, scientific and viable ideas amongst rural folks. We have made the beginning by establishing well-equipped library and study center for the students preparing for SSC, HSC and various other competitive examinations. मी हे सगळं एका दमात न अडखळता अस्खलित इंग्रजीत फाडफाड बोललो होतो. माझ्या या उत्तरानं पॅनलमधील इतर मंडळी चष्म्याच्या वरच्या भागातून माझ्याकडे कौतुकानं पाहत होते. सुरेंद्रनाथ तर हसून म्हणाले, मिस्टर विश्वास, यू स्पीक फ्लुएंट इंग्लिश, व्हेरी गुड. पण त्यांना मी आत्ता कसं सांगू की हे उत्तर मी घोकून पाठ करून ठेवलं होतं. ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करतो आहेस हा अपेक्षित प्रश्न होता. सर्वसाधारणपणे सर्व उमेदवारांना विचारला जातो, आणि अशा फुलटॉस बॉलवर मी षटकार लावणं हे स्वाभाविक होतं. तर मला परत सगळ्यात जो महत्त्वाचा वाटतो तो शेवटचा प्रश्न, तो जे त्याचे चेअरमन होते लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ, त्यांनी विचारला कि आखिरी सवाल मिस्टर विश्वास, मैं आपसे हिंदी में पूछूंगा, इस दुनिया में आप क्यों आए हो, थोड़ा एक्सप्लेन कीजिए. हा अनाकलनीय प्रश्न होता. मी थोडा गांगरलोच. इनिंगमधला शेवटचा बॉल होता आणि सेंचुरीसाठी 5 धावा हव्या होत्या. षटकार मारायला पर्याय नव्हता, पण काय उत्तर देणार.
ह्या जगात आणायला एक तर ईश्वर आणि दुसरे आईवडील जबाबदार. मी स्वतःहून थोडाच आलो आहे, पण मला प्रश्नाचा रोख समजला. पॅनलला माझ्या जीवनाचं उद्दिष्ट विचारायचं होतं. त्यांना माझी भविष्यकाळाची दिशा जाणून घ्यायची होती. कलेक्टर कमिशनर होण्यासाठी आलो आहे असं उत्तर दिलं असतं तर कदाचित माझी भौतिक पातळी कळलेली असती. जनतेची सेवा करायची आहे, जनतेसाठी काम करायचं आहे असं म्हटलं असतं तर ते पठडीतलं बेगडी वाटलं असतं. मी माझ्या भूतकाळाकडे डोकावून पाहिलं. ठिगळ लावलेल्या चड्डीपासून सुरुवात करून धोलपूर हाऊसमधल्या उच्चभ्रू अतिवरिष्ठ मंडळींसमोर देशातल्या सर्वोच्च सेवेसाठी पात्र करणाऱ्या मुलाखतीपर्यंत पोचलो होतो. मला महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापकांनी शिकवलेली ला मांचा यांची कविता आठवली. ती मला वाचताक्षणी एवढी भावली होती की ती मी तोंडपाठच केली होती. मग सरांना सांगितलं की मला जे म्हणायचं आहे ते मला माझ्या शिक्षकांनी एका शिकवलेल्या कवितेत आहे. आपली परवानगी असेल तर मी त्या म्हणून दाखवतो. आणि मग ती कविता आहे. मला असं वाटतं की ती कविता तुम्ही म्हणून दाखवा. ही खूप मोटिवेटिंग कविता आहे. मी प्रत्येक भाषणात सांगत असतो, टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याच्याशी मला युद्ध करायचं आहे. टू बिअर विथ अनबिअरेबल सॉरो, कोणालाही सहन न होणारं दुःख मला सहन करायचं आहे. टू रन वेअर द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी शूरवीर जाण्यास कचरतात तेथे जाऊन मला धावायचं आहे. टू राईट द अनफॉरगिवेबल रॉंग, जे अक्षम्य आहे त्याला मला दुरुस्त करायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार, पवित्र आणि सत्य आहे त्यावरच मला निष्ठा व प्रेम ठेवायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, तो दूरवरचा तारा मला गाठायचा आहे. दिस इज माय क्वेस्ट टू फॉलो दॅट स्टार, नो मॅटर हाऊ होपलेस, नो मॅटर हाऊ फार. हीच माझी दुर्दम्य इच्छा आहे, तो तारा गाठण्याची. कितीही निराशा पदरी पडो किंवा कितीही दूरचं अंतर असो, माझ्या प्रतिज्ञेला फरक पडत नाही आहे. टू फाईट फॉर द राईट विदाउट क्वेश्चन्स, विदाउट पॉज, टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल फॉर हेवनली कॉज. हा लढा देताना, हा संघर्ष करताना कोणताही प्रश्न विचारायचा नाही, कोणता थांबा घ्यायचा नाही. माझी नरकात जायची तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. या सगळ्या तुमच्या विचारांनी माझी खात्री आहे की फक्त यंग जनरेशनच नव्हे तर सगळ्यांनाच एक नवी ऊर्जा, नवी प्रेरणा, नवं चैतन्य लाभेल. आज तुम्ही इकडे आलात आणि इतक्या दिलखुलास गप्पा आमच्याशी मारला त्याबद्दल थँक्यू तुम्हाला. आणि पुढच्या सगळ्या प्रवासाकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. कॉटन किंग प्रस्तुत माझा कट्टामध्ये आता इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.